जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायण एक दिव्य जीवन प्रवास। दार्शनिक पीठिका आणि जालिंदरनाथांचे प्राकट्य रहस्य। नाथ संप्रदाय, जो भारताच्या सर्वात रहस्यमय आणि प्राचीन योगिक परंपरांपैकी एक मानला जातो, त्याच्या मुळाशी महायोगी जालिंदरनाथ यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। जालिंदरनाथ, ज्यांची गणना नवनाथांपैकी एक प्रमुख सिद्ध संत म्हणून केली जाते, त्यांना साक्षात भगवान शिवांचेच स्वरूप मानले जाते। त्यांची महती आणि सिद्धी यांचे विस्तृत वर्णन नाथ साहित्य, नाथ पुराणे आणि अन्य हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते। नाथ परंपरेत जालिंदरनाथांचे स्थान। नाथ संप्रदायाचे आदी प्रवर्तक स्वतः आदिनाथ भगवान शंकर आहेत। आख्यायिकांनुसार आदिनाथांचे दोन प्रमुख शिष्य झाले, मत्स्येंद्रनाथ, मच्छंदपाद आणि जालिंदरनाथ। या विभाजनामुळे जालिंदरनाथ मत्स्येंद्रनाथांच्या बरोबरीने नाथ संप्रदायाच्या मूळ पायाभूत स्तंभांपैकी एक ठरतात। जालिंदरनाथांचे प्रधान शिष्य कृष्णपाद होते, तर मत्स्येंद्रनाथांचे प्रधान शिष्य गोरखनाथ होते। या अर्थाने जालिंदरनाथ हे महायोगी गोरखनाथांचे गुरुबंधू, गुरुभाई ठरतात आणि या महान परंपरेतील चार सिद्ध गोगीश्वरांमध्ये आदिनाथ, जालंधरनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, कृष्णपाद त्यांचे नाव अग्रक्रमाने येते। जालिंदरनाथांची अखिल भारतीय उपस्थिती त्यांच्या पूजास्थानांच्या व्यापकतेतून स्पष्ट होते। त्यांची मंदिरे प्रामुख्याने राजस्थानमधील जालोर, निवाई, टोंक आणि महामंदिर, जोधपूर येथे आढळतात। विशेषतः जोधपूर येथील महामंदिर हे नाथ संप्रदायाचे एक विशाल आणि ऐतिहासिक केंद्र आहे। हा भौगोलिक विस्तार त्यांच्या साधनेचा प्रभाव आणि त्यांच्या शिकवणुकीची सार्वत्रिक स्वीकृती सिद्ध करतो। अंतरिक्ष नारायण या गूढार्थाचे स्पष्टीकरण। जालिंदरनाथांचे वैशिष्ट्यपूर्ण शीर्षक अंतरिक्ष नारायण त्यांच्या योगदर्शनाच्या सर्वोच्च आयामाचे प्रतीक आहे। नवनाथ कथासार यांसारख्या पवित्र ग्रंथात त्यांना नवनारायणांपैकी एक अर्थात अंतरिक्ष नारायणांशी जोडले गेले आहे। सनातन दर्शनात नवनारायण हे भगवान विष्णूंचे 9 रूपे आहेत, जे ब्रह्मांडातील विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात। अंतरिक्ष शब्दाचा अर्थ आहे अमर्याद अवकाश, व्यापकता किंवा ज्या शून्यात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे। ते जालिंदरनाथांना अंतरिक्ष नारायण मानणे हे सिद्ध करते की ते केवळ भौतिक देहाच्या सीमांपुरते मर्यादित नव्हते, तर ब्रह्मांडीय चेतना आणि योगिक शून्यता, कॉस्मिक वॉइड याचे साक्षात प्रतीक होते। त्यांच्या जन्माची कथा, जी शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या अग्नीच्या तेजाशी जोडलेली आहे, या शीर्षकाशी गहन दार्शनिक संबंध दर्शवते। नवनाथ भक्तिसार या प्राक्ताला तेज में अंतरिक्ष येवटा, तेजामध्ये अंतरिक्ष एकवटले असे वर्णन करतो। हे अग्नी तत्व, ऊर्जा आणि तेज आणि आकाश तत्व, अंतरिक्ष यांचा अद्भुत संगम आहे। हा दार्शनिक समन्वय या गोष्टीवर भर देतो की जालिंदरनाथ केवळ एक सिद्ध योगी नव्हते, तर कुंडलिनी जागृतीच्या त्या अंतिम टप्प्याचे प्रतिनिधी होते जिथे साधक स्वतःला देहाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त करतो। नाथ दर्शनाचे मूळ तत्व पिंड में ब्रह्मांड, शरीरातच ब्रह्मांड सामावलेले हे आहे। जर शरीरच ब्रह्मांड असेल, तर शरीरामध्ये स्थित असलेले शून्य, ते अनाहत किंवा सहस्रार चक्र हेच अंतरिक्ष आहे। जालिंदरनाथांचे नाव हेच शिकवते की त्यांची चेतना भौतिक ब्रह्मांडाच्या सीमा ओलांडून गेली होती। आज जेव्हा वैज्ञानिक ज्ञात ब्रह्मांड, ऑब्झर्वेबल युनिव्हर्स च्या विशाल विस्ताराबद्दल बोलतात आणि आपलीकडेही बरेच काही असल्याचे मान्य करतात, तेव्हा जालिंदरनाथांचे दर्शन आपल्याला सांगते की त्या अमर्याद विस्ताराची प्राप्ती बाह्य प्रवासातून नव्हे, तर आंतरिक साधनेतून केली जाऊ शकते। त्यांचे हे शीर्षक त्यांच्या योगाच्या सर्वोच्च अवस्थेचा, विदेही अवस्थेचा पुरावा आहे। जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायण एक दिव्य जीवन प्रवास। जन्मकथा, अग्नी, तेज आणि अंतरिक्षाचा अवतार। भक्तांनो, महायोगी जालिंदरनाथांचे प्राकट्य हा केवळ एक सामान्य जन्म नव्हता, तर ब्रह्मांडीय ऊर्जेचा मर्त्यलोकात झालेला असा एक अवतार होता, ज्याने नाथ परंपरेचा पाया रचला। कल्पना करा त्या दिव्य क्षणाची, जेव्हा काळ थांबला असेल आणि दिशाही आपली गती विसरल्या असतील। ही कथा जोडलेली आहे आदिदेव भगवान शिवांच्या गहन तपस्येशी। शिव, जे स्वतः योग आणि वैराग्याचे शिखर आहे, जेव्हा गहन ध्यानात लीन झाले होते,
तेव्हा त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून त्रिकाल ज्ञानाचे इतके प्रचंड तेज बाहेर पडले की संपूर्ण सृष्टी त्या अग्निसमोर नतमस्तक झाली. हे तेज, ही ऊर्जा थेट एका पवित्र यज्ञकुंडात प्रविष्ट झाली. आणि त्या यज्ञकुंडात कोण होते? तिथे नित्य संचार करणारे स्वतः अंतरिक्ष नारायण होते. होय, जालिंदरनाथांना नवनारायणांपैकी एक अंतरिक्ष नारायण यांचा अवतार मानले जाते. जेव्हा शिवाच्या तृतीय नेत्राचे ते अग्नी तेज अंतरिक्ष चेतनेला मिळाले तेव्हा तेथे एका बालकाचे प्राकट्य झाले. हा बालक अग्नीपासून जन्मला, म्हणूनच त्यांना अग्निपुत्र असेही म्हटले गेले. हा प्राकट्य अग्नी आणि आकाश तत्वाचा अद्भुत समन्वय होता. अग्नी, जी ऊर्जा प्रदान करते, आणि अंतरिक्ष, जे त्या ऊर्जेला धारण करणारे विशाल शून्य आहे. म्हणूनच जेव्हा आपण जालिंदरनाथांचे स्मरण करतो तेव्हा आपण केवळ एका योग्याचे नव्हे तर साक्षात ब्रह्मांडीय चेतनेचे स्मरण करतो. ते तेज, ती दिव्यता, जी जन्मापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनली होती, हे त्यांच्या भविष्यातील विराट सिद्धींचे पहिले संकेत होते. जालिंदरनाथ, अंतरिक्ष नारायणांचा जय जयकार असो. बाल्यकाळ, वैराग्याची पहिली ज्योत. जालिंदरनाथांचा बाल्यकाळ बाह्यतः जरी साधा दिसत असला तरी त्यांच्या अंतरी एक असाधारण, गहन आंतरिक शक्ती वाढत होती. त्यांचे डोळे या क्षणभंगूर संसाराच्या आकर्षणापलीकडे कोणत्याही शाश्वत सत्याच्या शोधात लागले होते. लहानपणीच्या चंचलतेऐवजी त्यांच्या हृदयात वैराग्य आणि जिज्ञासेची एक विशेष ज्योत प्रज्वलित होती. त्यांना जाणीव होती की या भौतिक देहाच्या आत काहीतरी वेगळे आहे, कोई विराट सत्य, कोई अमर्याद ऊर्जा. आणि मग तो निर्णायक क्षण आला ज्याने त्यांच्या जीवनाची दिशा कायमस्वरूपी बदलली. केवळ 11 वर्षांच्या लहान वयात जेव्हा संसाराचे आकर्षण सर्वात तीव्र असते, त्यांनी गृहत्यागाचा कठोर आणि अद्भुत निर्णय घेतला. त्यांनी आपले घरपरिवार, आपले सर्व सांसारिक बंधन त्यागले आणि वनांच्या गहन शांततेकडे कूच केले. हे केवळ पलायन नव्हते, हा एक गहन आणि अटूट संकल्प होता, आत्मसाधनेचा संकल्प. जंगलातील त्यांची साधना इतकी गहन आणि कठोर होती की ते वन्यजीव आणि स्वतः नैसर्गिक शक्तींशीही एकरूप झाले. त्यांची देह पंचतत्वांच्या अधीन नव्हती, उलट पंचतत्वेच त्यांच्या साधनेचे साक्षीदार बनले होते. हाच वैराग्याचा मार्ग होता जो पुढे नाथ संप्रदायाच्या हठयोग आणि तपस्येचा आधारस्तंभ बनला. संसाराच्या आकर्षणांना नाकारून त्यांनी स्वतःला ब्रह्मांडीय चेतनेसाठी तयार केले. शिक्षण आणि दीक्षा, गुरु तत्वाचा अवतार. आत्मसाक्षात्काराच्या प्रवासात गुरुचे महत्त्व सर्वोपरी आहे. जालिंदरनाथांनी आपल्या शिक्षण आणि दीक्षेसाठी साक्षात त्रिलोकी गुरु भगवान दत्तात्रेयांचा आश्रय घेतला. दत्तात्रेय, जे स्वतः ज्ञानाचे भांडार आहेत आणि ज्यांनी प्रकृतीच्या 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते, त्यांनी जालिंदरनाथांना योग, तंत्र, मंत्र आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचे गूढ ज्ञान प्रदान केले. हे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते, ती आध्यात्मिक सामर्थ्य होते जे चेतनेला खुले करते. गुरूंकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जालिंदरनाथांनी आपली तपस्या चरमसीमेवर पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ते हिमालयाच्या दुर्गम क्षेत्रांमध्ये, विशेषतः बद्रीनाथ येथे पोहोचले. तिथे शून्याच्या खाली असलेल्या तापमानात त्यांनी कठोरतम तपस्या केली. तिथल्या शिवालयात ते तास, दिवस, महिन्यांपर्यंत ध्यानमग्न राहिले. विचार करा, त्या योग्याची एकाग्रता काय असेल जो प्रकृतीच्या तीव्रता त्रासांमध्येही आपली चेतना ब्रह्मांडाशी जोडून ठेवत होता. ही अग्निपरीक्षा होती ज्याने त्यांना एका सामान्य साधकातून उचलून सिद्ध योगीच्या पदावर प्रतिष्ठित केले. गुरु दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेले ज्ञान आणि बद्रीनाथाच्या कठोर साधना विधांनी त्यांना ते आध्यात्मिक बळ दिले, ज्याच्या आधारावर त्यांनी केवळ नवनाथ परंपरेला सशक्त केले नाही, तर आपले गुरुबंधू मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरखनाथ यांच्यासह या संप्रदायाला पुढे नेले. ही गुरु तत्वाची महती आहे ज्याने एका साधकाला साक्षात अंतरिक्ष नारायण बनवले. अंतरिक्ष दर्शन, पिंडातच ब्रह्मांड. जालिंदरनाथांचे दर्शन भौतिक सीमा तोडून ब्रह्मांडीय चेतनेशी जोडण्याचा मार्ग शिकवते. त्यांच्या दर्शनाचा केंद्रबिंदू नाथ संप्रदायाचे गूढ तत्व आहे, पिंड में ब्रह्मांड. त्यांनी हा उद्घोष केला की हे मानवी शरीर, ज्याला आपण सामान्य मानतो,
ते केवळ पंचमहाभूतांची बेरीज नाही, हे एक संपूर्ण ब्रह्मांड आहे, एक चालता फिरता मंदिर आहे. त्यांचे मत होते की आपला आत्मा थेट त्या विराट, अमर्याद ब्रह्मांडीय चेतनेशी जोडलेला आहे, ज्याचा अनुभव त्यांनी अंतरिक्ष नारायण रूपात स्वतःमध्ये घेतला होता. हे शरीरात स्थित असलेले ते शून्य आहे, तो अनाहत अवकाश, जो आपल्याला परमसत्तेशी जोडतो. जालिंदरनाथांनी आपल्याला शिकवले की ध्यान आणि साधनेद्वारे व्यक्ती आपल्या आत्म्याला या विराट चेतनेशी यशस्वीरित्या जोडू शकतो. आज वैज्ञानिकही ब्रह्मांडाच्या विशालतेवर आश्चर्यचकित आहेत. ते म्हणतात की आपले ज्ञात ब्रह्मांड, ऑब्झर्वेबल युनिव्हर्स, देखील कदाचित संपूर्ण ब्रह्मांडाचा अंतिम भाग नाही, यापलीकडेही बरेच काही आहे जे आपल्या आवाक्याबाहेर आहे. जालिंदरनाथांचे अंतरिक्ष दर्शन शतकांपूर्वीच सांगून गेले होते की त्या अमर्याद विस्ताराचा शोध बाह्य दुर्बिणीने नव्हे, तर आंतरिक योग साधनेने घेतला जाऊ शकतो. ब्रह्मांडाची ऊर्जा प्रत्येक जीवामध्ये सामावलेली आहे आणि तिला जागृत करण्यासाठी हठयोग आणि ध्यानाची कठोर साधना हेच एकमेव साधन आहे. हे आपल्याला शिकवते की आपण भौतिकतेचा गर्व करू नये, कारण आपण या विराट ब्रह्मांडात अत्यंत छोटे जीव आहोत, परंतु त्याचबरोबर आपण त्या विराटतेला आपल्या चेतनेत धारण करण्याची क्षमताही ठेवतो. मुख्य शिकवण, समानता आणि मानवतेचे आवाहन. महायोगी जालिंदरनाथांची शिकवण केवळ योगिक क्रिया आणि सिद्धींपर्यंतच मर्यादित नव्हती, तर त्यांनी जीवन सरळ, दिव्य आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक बनवण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण उपदेश दिले. त्यांनी आत्मज्ञान, ब्रह्मांडीय चेतना आणि निरंतर साधनेच्या महत्त्वाचे सर्वोच्च स्थान दिले. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा प्रत्येक जीवामध्ये तीच ब्रह्मांडीय ऊर्जा निवास करते, तेव्हा मग कोणता भेद आणि कोणती विषमता. याच कारणामुळे जालिंदरनाथांनी समाजात समानता आणि मानवतेची भावना दृढपणे स्थापित करण्यावर जोर दिला. त्यांचा मार्ग जात, वर्ग आणि लिंगाचा भेद स्वीकारत नव्हता. त्यांची शिकवण लोककल्याणावर आधारित होती. त्यांनी ध्यान, योग आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला साधण्याचे उपाय सांगितले, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यांनी आपले गूढ उपदेश जनजनपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकभाषेचा उपयोग केला. त्यांनी आपल्या शिकवणी कथा, दृष्टांत आणि सोप्या उदाहरणांद्वारे सादर केल्या. ही शैली त्यांच्या शिकवणीला व्यापक आधार प्रदान करते आणि सिद्ध करते की खरे ज्ञान जटिल नव्हे, तर सुलभ असायला हवे. त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना जीवनाच्या वास्तविक उद्देशाकडे प्रेरित करते. चमत्कार आणि दंतकथा, सिद्धयोगींची महती. जालिंदरनाथांच्या साधनेच्या खोलीचा पुरावा त्यांच्याशी जोडलेल्या असंख्य चमत्कारी घटना आणि दंतकथा आहेत. या कथांमध्ये त्यांची सर्वात मोठी सिद्धी ही सांगितली गेली आहे की त्यांनी आपल्या योग साधनेने पंचमहाभूतांच्या अग्नी, वायू आणि जल शक्तींना पूर्णतः नियंत्रित केले होते. ते केवळ एक सिद्धयोगी नव्हते, तर प्रकृतीच्या नियमांना आपल्या इच्छाशक्तीने बदलण्यास सक्षम होते. एक अत्यंत प्रसिद्ध कथेनुसार जालिंदरनाथांनी एकदा आपल्या योगशक्तीचे प्रदर्शन करताना स्वर्गातील देवतांना, अगदी इंद्र, विष्णू आणि शिवालाही आपल्या मायेत फसवले होते. देवतांना जेव्हा आपल्या दुर्दशेची जाणीव झाली, तेव्हा त्यांना योगीच्या शक्तीसमोर पश्चात्ताप करावा लागला. या घटनेत जालिंदरनाथांचे परमशिष्य कानिफनाथ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. हा प्रसंग दर्शवतो की योगबलाने प्राप्त आत्मशक्ती पारंपरिक देवत्वापेक्षाही वरचढ आहे. त्यांच्या केवळ उपस्थितीने लोकांना असाधारण लाभ मिळत असे. म्हटले जाते की त्यांच्या दिव्य उपस्थितीने जटिल आजार दूर होत असत आणि भरकटलेल्या मनाला त्वरित मानसिक शांती प्राप्त होत असे. जालिंदरनाथांच्या साधनेच्या या गहनतेने आणि त्यांच्या चमत्कारांनी त्यांना नाथ संप्रदायाच्या इतिहासात एक कालजी सिद्धयोगी म्हणून प्रतिष्ठित केले आहे. त्यांचे जीवन एक निरंतर प्रेरणा आहे की मनुष्य आपल्या आंतरिक शक्तीने काय काही साध्य करू शकतो. प्रसिद्ध शिष्य कानिफनाथांची परंपरा. कोणत्याही गुरूची महत्ता त्याच्या शिष्यांच्या गुणवत्तेवरून मोजली जाते. जालिंदरनाथांच्या शिष्यांनी नाथ संप्रदायाच्या पायाला मजबूत केले. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये कानिफनाथ, कणिफानाथ यांचे नाव सर्वोपरी आहे. कानिफनाथ नवनाथांमध्येही गणले जातात आणि त्यांनी जालिंदरनाथांकडून प्राप्त झालेले गहन योग ज्ञान पुढे नेले. कानिफनाथांची गुरुभक्ती अतुलनीय होती.
ज्या कथेत जालिंदरनाथांनी देवतांना पराभूत केले होते, त्याच कथेत कणिफानाथांनी गुरूच्या आज्ञेशिवाय देवतांना वस्त्र परिधान केले आणि त्यांच्या दुर्दशेबद्दल क्षमा मागितली. देवतांनी यावर प्रसन्न होऊन कणिफानाथांना वरदान दिले आणि सदा त्यांच्यासोबत राहण्याचे वचन दिले. हा प्रसंग शिष्य परंपरेचे महत्त्व आणि ज्ञानाच्या आदानप्रदानाचे प्रतीक आहे. जालिंदरनाथांच्या या सिद्ध शिष्यांनी, ज्यात अन्य नवनाथही सामील आहेत, गुरूंकडून प्राप्त योग, तंत्र आणि सिद्धीच्या विधींना भारत आणि परदेशांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या शिष्य परंपरेने नाथ पंथाला केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही सशक्त केले, ज्यामुळे हा संप्रदाय आजही लाखो लोकांसाठी जीवन मार्गदर्शक बनलेला आहे. पूजास्थळे आणि स्थान, साधनेची केंद्रे. जालिंदरनाथांचा आध्यात्मिक वारसा शतकानुशतके त्यांच्या पवित्र पूजास्थळांच्या माध्यमातून जिवंत आहे. या स्थानांना त्यांच्या गहन साधना आणि चमत्कारांचे प्रतीक मानले जाते. भक्तांसाठी ही स्थाने ऊर्जा आणि शांतीची केंद्रे आहेत. त्यांचे एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर महाराष्ट्रातील यालवाडी येथे स्थित आहे, ज्याला भक्तगण जालिंदरनाथ संजीवनी समाधी या नावाने पूजतात. हे समाधी स्थळ त्यांच्या चिरंजीवी उपस्थितीचा पुरावा आहे. या व्यतिरिक्त जालिंदरनाथांच्या साधना भूमीचा विस्तार संपूर्ण भारतात आहे, विशेषतः राजस्थानमध्ये, जिथे जालोर, निवाई, टोंक आणि जोधपूरचे महामंदिर त्यांचे प्रमुख केंद्र आहेत. या पवित्र स्थळांवर दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित होतात. विशेषतः माघ पौर्णिमेच्या दिवशी विशाल यात्रा महोत्सव होतो, ज्यात देशविदेशातील भक्तगण एकत्रित होऊन त्यांची पूजार्चा करतात. ही यात्रा केवळ एक धार्मिक आयोजन नाही, तर त्या गुरूंप्रती असलेल्या अटूट श्रद्धेचे प्रदर्शन आहे, ज्यांनी मानवी चेतनेला ब्रह्मांडीय चेतनेशी जोडण्याचा मार्ग दाखवला. या स्थानांचा प्रवास साधकाला जालिंदरनाथांच्या ऊर्जा आणि वैराग्याच्या भावनेने भरून टाकतो. भारतीय संस्कृतीवर प्रभाव, भक्ती आणि ज्ञानाचा संगम. जालिंदरनाथ आणि संपूर्ण नाथ संप्रदायाने भारतीय संस्कृतीच्या प्रवाहावर एक नवीन दिशा दिली. त्यांनी भक्ती, ज्ञान आणि वैज्ञानिक जागृतीच्या संगमाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या उपदेशांनी एका अशा संत परंपरेला जन्म दिला, ज्याने बाह्य आडंबरांना नाकारले आणि आंतरिक अनुभवाला, आत्मज्ञान, सर्वोच्च मानले. नाथांचे सर्वात मोठे योगदान हठयोगाच्या प्रणालीला व्यवस्थित करणे हे होते. त्यांनी शिकवले की देहाला ब्रह्मांडाचे लघुरूप मानून शरीर विज्ञान, योग यालाच साधनेचे केंद्र बनवले पाहिजे. ही एक प्रकारची वैज्ञानिक जागृती होती, जिथे अध्यात्माला केवळ विश्वास नव्हे तर अनुभव आणि शारीरिक प्रयोग, हठयोगाच्या क्रिया यांच्या आधारावर सिद्ध केले जात असे. त्यांच्या शिकवणींनी सामाजिक समरसतेला प्रोत्साहन दिले. नाथ योग्यांनी रूढिवादी सामाजिक चौकटीला आव्हान दिले आणि सर्वांसाठी मोक्षाचा मार्ग खुला केला. जालिंदरनाथांच्या उपदेशांनी लोकांना आत्मज्ञान आणि साधनेच्या दिशेने प्रेरित केले, ज्यामुळे मध्यकाळात भक्ती आंदोलनाला एक वैचारिक आणि योगिक आधार प्राप्त झाला. आधुनिक महत्त्व, आजची प्रासंगिकता. आजचे युग तणाव, धावपळ आणि मानसिक अशांतीचे युग आहे. अशा वेळी महायोगी जालिंदरनाथांची शिकवण आणि साधना विधी अत्यंत प्रासंगिक ठरतात. त्यांची शिकवण आपल्याला आठवण करून देतात की बाह्य उपलब्धी क्षणभंगूर आहे, तर आंतरिक शांती शाश्वत आहे. योग आणि ध्यान, ज्यांचे मूळ नाथ परंपरेत आहे, आज जागतिक स्तरावर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी स्वीकारले जात आहे. जालिंदरनाथांचे अंतरिक्ष दर्शन आपल्याला शिकवते की मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आपल्याला बाह्य जगात भटकण्याची आवश्यकता नाही, आत्मज्ञान आणि ब्रह्मांडीय चेतनेची साधना आपल्या आतच शक्य आहे. त्यांचे दर्शन आपल्याला हा आत्मविश्वास देते की आपणही आपली चेतना इतकी विस्तृत करू शकतो की जीवनाचे छोटे मोठे भय आणि मोह आपल्याला प्रभावित करू शकणार नाहीत. त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना जीवनाच्या वास्तविक उद्देशाकडे, साधना आणि आत्मसाक्षात्कारच्या दिशेने मार्गदर्शन प्रदान करते. दार्शनिक विश्लेषण आणि सिद्धांतांचा विमर्श. जालिंदरनाथांचे योगदान केवळ नवनाथांमध्ये एक नाव असण्यापुरते मर्यादित नाही, तर ते भारतीय योगतंत्र परंपरेच्या विकासात एक महत्त्वाचे वळण दर्शवते. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमधून, विशेषतः त्यांच्या प्रवासातून आणि साधनेच्या मार्गातून,
हे स्पष्ट होते की ते मध्ययुगीन भारतीय अध्यात्माच्या एका जटिल संक्रमण काळाचे साक्षीदार होते. जालिंदरनाथ आणि तंत्रयोग परंपरेतील मतभेद. प्रारंभिक नाथ परंपरा अत्यंत तीव्र आणि कठोर तांत्रिक साधनांशी जोडलेली होती. संशोधनातून हे स्पष्ट होते की जालिंदरनाथ आणि त्यांचे शिष्य कृष्णपाद यांचा संबंध कापालिक साधनेशी होता. कापालिक मार्ग अनेकदा वामाचारी कौल साधनेशी जोडलेला होता, जो मत्स्येंद्रनाथांनीही काही काळ स्वीकारला होता, ज्याचा उद्धार नंतर गोरखनाथांनी केला. जालिंदरनाथांच्या योगिक तीव्रतेचा पुरावा त्यांच्या अघोर पंथातील निपुणतेतून मिळतो. त्यांनी कामाख्या येथील भूतनाथ स्मशान आणि नेपाळमधील पशुपतीनाथ स्मशान यांसारख्या अत्यंत दुर्गम ठिकाणी निवास करून अघोर पंथाच्या जटिल क्रियामध्ये प्रभुत्व मिळवले आणि अघोरेश्वर ही उपाधी धारण केली. ही कठोर, सीमांत साधना दर्शवते की त्यांचा मार्ग आध्यात्मिक उपलब्धीसाठी कोणत्याही सामाजिक किंवा भौतिक बंधनाला स्वीकारत नव्हता. तथापि, त्यांचे गुरुबंधू मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरखनाथ यांची साधना पद्धती जालिंदरनाथांच्या पद्धतीपेक्षा काहीशी भिन्न होती. गोरखनाथांनी हठयोगाला अधिक व्यवस्थित, शुद्ध आणि लोककल्याणकारी स्वरूप दिले, तर जालिंदरनाथांचा मार्ग कदाचित अधिक मूळ आणि तीव्र तांत्रिक आयामांचा होता. ही वैचारिक भिन्नता दर्शवते की नाथ संप्रदाय त्याच्या सुरुवातीच्या काळातच विविध प्रवाहांमध्ये विकसित होत होता, ज्यात जालिंदरनाथ कठोर तांत्रिक योगिक मार्गाचे समर्थक होते. योगिक तपस्या आणि भौगोलिक विस्ताराचा संबंध. जालिंदरनाथांच्या जीवनाचा एक असाधारण पैलू म्हणजे त्यांचा विशाल भौगोलिक प्रवास होता. 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी दुर्गम वनपर्वतांमध्ये भ्रमण केले. त्यांचे प्रवास केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सायबेरिया, व्लादिवोस्तोक, अरबी प्रदेश, इराक, फारस, मध्य आशियाच्या मार्गे चीन आणि तिबेटपर्यंत प्रवास केला. हा व्यापक भौगोलिक प्रवास त्यांच्या अंतरिक्ष दर्शनाचा एक भौतिक पुरावा मानला जातो. एक सिद्धयोगी, जो आंतरिकरित्या ब्रह्मांडाला साधतो, त्याच्यासाठी बाह्य भौतिक अंतराचे कोणतेही महत्त्व उरत नाही. सायबेरियाच्या व्लादिवोस्तोकपर्यंतचा प्रवास त्यांच्या हठयोगाच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहे, कारण हा मार्ग केवळ भौगोलिकदृष्ट्या कठीण नाही, तर त्यांनी स्वीकारलेल्या कापालिक आणि अघोर मार्गाच्या गरजेनुसार आहे, जिथे एकांत आणि निर्जनतेत साधना केली जाते. त्यांचे हे प्रवास त्यांच्या ज्ञानाच्या सार्वभौमिकतेचे आणि नाथ योगाच्या अखिलविश्व पोहोचचे प्रमाण देतात. मठांमधील संघर्ष आणि पंथाचा विकास. जालिंदरनाथांच्या प्रवासादरम्यान त्यांना संस्थात्मक विरोधाचाही सामना करावा लागला. जेव्हा त्यांनी तिबेटमधील प्रसिद्ध सामे मठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना प्रवेश मिळाला नाही. याचे कारण असे सांगितले गेले की ते कनखटा दर्शनी गोरखपंथी होते. ही घटना महत्त्वपूर्ण आहे कारण ती दर्शवते की मध्ययुगीन आशियात नाथ परंपरा, गोरखपंथी आणि अन्य तांत्रिक बौद्ध परंपरांमध्ये केवळ ज्ञानाचे आदानप्रदान नव्हते, तर स्पष्ट वैचारिक आणि संस्थात्मक संघर्ष देखील अस्तित्वात होते. कनखटा, कान फाडून मुद्रा धारण करणारे, ही ओळख त्यावेळी नाथ योग्यांच्या कठोर, बाह्य प्रतीकांना दर्शवत होती. या नकाराने कदाचित नाथ संप्रदायाला स्वतःची एक सुस्पष्ट, परंतु वेगळी, ओळख स्थापित करण्यासाठी प्रेरित केले. हा संघर्ष सांगतो की नाथ संप्रदायाचा फैलाव सोपा नव्हता, तर त्यांना आपल्या योगिक श्रेष्ठत्वाला आणि मौलिकतेला सिद्ध करण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागले. नंतर, तिबेटीनाथ बाबांकडून दीक्षा घेतल्यानंतर आणि पुन्हा सामे मठात प्रवेश मिळाल्यावर, त्यांनी तिथे विद्या शिकवल्या आणि अध्ययनही केले. नाथ परंपरेत जालिंदरनाथांच्या स्थितीचे सारणीकरण. जालिंदरनाथांचे स्थान नवनाथ परंपरेत अंतरिक्ष नारायण म्हणून त्यांच्या दार्शनिक खोलीला उजागर करते. त्यांची नवनाथ परंपरेतील विशिष्टता खालीलप्रमाणे दर्शविते. नाथ संप्रदायात नारायण स्वरूपाच्या अनेक आदिगुरूंचा संबंध दिसून येतो. जालिंदरनाथ, ज्यांना अंतरिक्ष नारायण मानले जाते, हे पिंडातच ब्रह्मांड या अद्वैत दर्शनाचे प्रतिपादक होते. त्यांचे संबंध आदिशिव आणि दत्तात्रेय या आद्य परंपरांशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी कापालिकघोर योगाच्या माध्यमातून ब्रह्मांडीय चेतनेचे दर्शन घडवले. मत्स्येंद्रनाथ, ज्यांना कवी नारायण म्हणतात, यांनी कौलज्ञान आणि हठयोगाचे मूळ प्रवर्तन करून तंत्रयोगाचे आरंभिक संयोजन घडवले. गोरखनाथ, म्हणजेच हरिनारायण,
यांनी कठोर हठयोग साधना करून योग मार्गाचे शुद्धीकरण केले आणि योग परंपरेची सुव्यवस्थित स्थापना केली. कानिफनाथ, ज्यांना करभाजन नारायण संबोधले जाते, यांनी सिद्धींचा प्रसार केला आणि गुरुआज्ञापालनाला महत्त्व देत गुरुभक्तीला साधनेचे परमसूत्र मानले तसेच सामाजिक समानतेची शिकवण दिली. अशा रीतीने या सर्व नाथयोगींनी योग पद्धतीचे वैशिष्ट्य, साधनेचे शुद्धीकरण आणि समाजासाठी समानतेचा आदर्श निर्माण केला. नाथ संप्रदायाच्या परंपरेत विविध नाथांना विशिष्ट नारायण स्वरूपाने अभिहित केले गेले आहे, ज्यांचे स्वतःचे दार्शनिक योगदान राहिले आहे. जालिंदरनाथ, ज्यांना अंतरिक्ष नारायण म्हटले जाते, ते आदि गुरु शिव आणि दत्तात्रेय यांच्याशी संबद्ध मानले जातात. त्यांनी कापालिक आणि अघोर योगाच्या साधनेसह ब्रह्मांडीय चेतनेचे हे अद्वैत दर्शन प्रस्तुत केले की पिंडातच संपूर्ण ब्रह्मांड निहित आहे. यानंतर मत्स्येंद्रनाथ येतात, ज्यांना कवी नारायणाची संज्ञा दिली गेली आहे. ते आदि शिवाशी संबद्ध होऊन कौल ज्ञान आणि हठयोगाचे मूळ प्रवर्तक मानले जातात. त्यांचे शिष्य गोरखनाथ, ज्यांना हरी नारायण म्हटले गेले, त्यांनी योग मार्गाचा सुधार केला आणि कठोर हठयोगाच्या परंपरेला सुव्यवस्थित पद्धतीने स्थापित केले. याच परंपरेत कानिफनाथ, ज्यांना करभाजन नारायणाची उपाधी मिळाली, ते जालिंदरनाथांकडून दीक्षित होऊन सिद्धींच्या प्रसारात अग्रगण्य ठरले. त्यांनी गुरुआज्ञापालनाला साधनेचे परमसूत्र मानले आणि सामाजिक समानतेचा प्रचार प्रसार केला. अशा प्रकारे नाथ परंपरेच्या या महान आचार्यांनी योग, साधना, गुरुभक्ती आणि समानतेला समाजात खोलवर प्रतिष्ठित केले. जालिंदरनाथांच्या उपदेशांचे शाश्वत मूल्य. महायोगी जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायणांचे जीवन आणि दर्शन आजही साधकांसाठी एक प्रकाशस्तंभ भासमान आहे. त्यांची शिकवण हठयोगाच्या माध्यमातून केवळ शारीरिक शुद्धता नव्हे, तर मानसिक आणि आत्मिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त करते. त्यांच्या उपदेशांचे शाश्वत मूल्य या गोष्टीमध्ये आहे की त्यांनी आत्मज्ञानाला एक कठीण परंतु प्राप्त करण्यायोग्य लक्ष्य सांगितले. जालिंदरनाथांचा मार्ग योगिक कठोरता आणि एकाग्रतेवर आधारित आहे, जो हे शिकवतो की मानवी चेतनेत ब्रह्मांडाच्या अमर्याद शक्तींना स्पर्श करण्याची क्षमता आहे. त्यांनी सामाजिक समानता आणि मानवतेवर जोर देऊन हे सिद्ध केले की आध्यात्मिक उत्थान आणि सामाजिक जबाबदारी एकमेकांचे पूरक आहेत. अंतरिक्ष नारायण म्हणून जालिंदरनाथ आपल्याला त्या आंतरिक शून्याच्या शोधाचे आवाहन करतात, जे समस्त भौतिक बंधनातून मुक्त आहे. त्यांचे जीवन एक अंतिम संदेश देते की सर्वात मोठी उपलब्धी बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या आत दडलेल्या असीम चेतनेत आहे.